नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना माहिती असेल की कालपासून जे आहे नवीन वेळापत्रक आलेले आहे या ठिकाणी आणि काही विषयामध्ये बदल झालेला आहे. काही प्रोग्राम्समध्ये जे आहे म्हणजे जे काही अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये काही पेपर्स जे आहेत मागे-पुढे ढकलण्यात आलेले आहेत. त्याचे काही मुख्य 2 कारणं होते. पहिलं म्हणजे 28 तारखेला जे आहे मित्रांनो या ठिकाणी बकरी ईद असल्यामुळे त्या दिवशीचा सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे तो पेपर पोस्टपोन झालेला आहे. आणि मित्रांनो दुसरी अपडेट म्हणजे अशी आहे की बरेच विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, की म्हणजे मागच्या वर्षीपासून यू-जी-सीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका वर्षी किंवा एका वेळेला तुम्ही 2 डिग्र्या करू शकता, बरोबर? या अनुषंगाने काय झालेलं आहे, की विद्यापीठाकडनं एका दिवशी किंवा एका वेळेला 2-2 पेपर म्हणजे तुमच्या दोन्ही प्रोग्रामचे पेपर जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत. परंतु ते नियोजन चुकीचे असल्यामुळे काही गोष्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तरी देखील काही छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये किंवा 1-1, 2-2 विषयांबद्दल प्रॉब्लेम झालेला आहे. एका दिवशी 2-2 पेपर आलेले आहेत. त्यावर देखील आपण विद्यापीठाला सूचना दिलेली आहे. उद्या यावरती मला प्रॉपर माहिती भेटेल आणि मी उद्या संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. जर तुमच्यापैकी कोणी 2 प्रोग्राम किंवा 2 अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतलेलं असेल, तर त्यांना जे काही समस्या वगैरे येत आहेत, तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत उद्या संध्याकाळी, बरोबर? सध्या बघा मित्रांनो, आपल्याला एक्झामिनेशन टॅबमध्ये जायचं आहे, जे की सर्वांना माहिती असेल टाईम टेबलवर तुम्हाला जायचं आहे. इथे आल्यावर बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे, जो अपडेटेड टाईम टेबल आहे बघा, आता 23 तारीख जी आहे, 23 एप्रिल म्हणजे कालची तारीख आहे. तर काल बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे तुमचा बी-एचा जो आहे टाईम टेबल अपडेट झालेला आहे. G02 बॅचलर ऑफ कॉमर्स हा देखील काल बघा 23 एप्रिलला नवीन टाईम टेबल जो आहे तो अपडेट झालेला आहे. आणि सोबत मित्रांनो एम-बी-एचा देखील मित्रांनो या ठिकाणी जो आहे तो टाईम टेबल अपडेट झालेला आहे काल, बरोबर. नंतर बी-बी-एचा देखील झालेला आहे. 23 तारखेचा जर का मित्रांनो आपण विचार केला, तर अजून बघा या ठिकाणी काही प्रोग्राम्स वगैरे आहेत, जे नवीन अपडेट झालेले आहेत. जसं की बी-एड ॲन्युअल आणि बी-एड स्पेशल एज्युकेशन विथ P10 ठीक आहे. P10 म्हणजे काय थोडक्यात शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम मराठी आणि इंग्रजी मीडियम. तर यामध्ये बघा P10चे देखील बघा आज अपडेट झालेला आहे टाईम टेबल. बी-एडचा देखील आज अपडेट झालेला आहे. म्हणजे काल 23 आणि आज 24 अशा या 2 दिवसामध्ये जे आहे बरेचशा प्रोग्रामचे जे टाईम टेबल आहेत ते अपडेट झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा 24 तारीख आणि 23 तारखेचं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बी-एस-सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स ओके. नंतर बघा आता या ठिकाणी अजून एक बी-एस-सी डेटा सायन्स ज्या विद्यार्थ्यांनी नवीन बॅच आहे बघा, आता जुलै पासून सुरू झालेली आहे. तर बी-एस-सी डेटा सायन्स त्यांचा देखील टाईम टेबल अपडेट झालेला आहे. सोबत बी-एस-सी मीडिया ग्राफिक्स एंड एनिमेशन ज्याला आपण एम-जी-ए म्हणतो, तो देखील टाईम टेबल अपडेट या ठिकाणी झालेला आहे. परत काही डिप्लोमा प्रोग्राम्स वगैरे देखील मित्रांनो आहेत, ज्याचा टाईम टेबल वगैरे या ठिकाणी जे आहे ते नवीन प्रमाणात किंवा काही गोष्टी चेंजेस करून किंवा एखाद्या पेपरमध्ये चेंजेस करून त्यामध्ये अपडेट करण्यात आलेला आहे. सोबत बी-एस-सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि बी-एस-सी इन फायर अँड इंडस्ट्रियल सेफ्टी एन-ई-पी तर ह्या दोन्ही प्रोग्रामचा देखील या ठिकाणी टाईम टेबल जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि एम-ई योगा, एम-ई योगा मला वाटतं बहुतेक टाईम टेबल आजच आलेला आहे. याआधी टाईम टेबल आला नसेल कदाचित. असो आता बघा काय चेंजेस झाले मोजके ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता बघा या ठिकाणी मित्रांनो, तुमचा जो काही टाईम टेबल असेल जसं की बी-ए उर्दू झालं, बी-लिब, एम-लिब झालं, एम-ए इंग्लिश ॲन्युअल पॅटर्न ठीक आहे जुना आणि नवीन जो आहे तो M87 आहे. हा बघा M87 हा आहे तोच आहे रिमेन सेम. एम-ए सोशिओलॉजी देखील चेंज झालेला आहे टाईम टेबल. आता जे आपली मेजॉरिटी आहे मित्रांनो ती म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, एम-कॉम आणि एम-बी-ए बरोबर. आता आपण मित्रांनो एम-कॉमचं बघितलं तर एम-कॉमचा टाईम टेबल ठरल्याप्रमाणे जो आहे तोच आहे या ठिकाणी. बी-कॉमचा चेंज झालेला आणि एम-बी-एचा चेंज झालेला आहे. तर बघा आता आपण यामध्ये एक्झाम्पल बघूया. बी आणि बी-कॉमचा टाईम टेबल मित्रांनो एकत्रच आहे त्यामुळे काही कन्फ्युजन व्हायचं काम नाहीये. बी आणि बी-कॉमसाठी एकच टाईम टेबल आहे. बघा आता या ठिकाणी मित्रांनो 27 मेला तुमचा पेपर होत आहे, बरोबर? आणि 28 मेचा बघा या ठिकाणी मित्रांनो पेपर जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे किंवा अपडेट करण्यात आलेला आहे समोरच्या डेटला. तर 27 मेला जो पेपर आहे तो पहिला पेपर असणार आहे. 29 मेला दुसरा असणार आहे. तर 28 मेचा जो पेपर आहे मित्रांनो तो बकरी ईद या दिवशी जे आहे सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे तो जो आहे ते पोस्टपोन करण्यात आलेला आहे. बरोबर? बाकी जास्त काही बदल नाही याच्यामध्ये. फक्त मागे-पुढे थोडंफार झालेलं आहे. तर कृपया सर्वांनी जुना टाईम टेबल जो आहे तो विसरून जायचा आहे आणि जो हा नवीन टाईम टेबल आलेला आहे बघा, याची लिंक देखील मी आपण आपल्या WhatsAppवरती आणि Telegramवरती शेअर केलेली आहे. तुम्ही त्यावर देखील जॉइन करू शकता. व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे Telegramची आणि WhatsApp चॅनलची. त्यावर तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हे टाईम टेबल आहे. परत बघा आपण या ठिकाणी एम-बी-एचं बघितलं, तर एम-बी-एमध्ये बघा मित्रांनो 27 मेला पहिला पेपर होणार आहे फर्स्ट सेमेस्टर 1चा आणि 29 मेला म्हणजे 28ची सुट्टी या ठिकाणी जी आहे ती ग्राह्य धरण्यात आलेली आहे. सोबत बघा सेमेस्टर 3चा एक्झाम जी आहे ती 4-5 जूनपासून सुरू होत आहे. सेमेस्टर 4चा जर का मित्रांनो आपण विचार केला, तर जो कंपल्सरी ग्रुप आहे तो 27 मे आणि 29 मे विथ जो तुमचा स्पेशलायझेशन ग्रुप असणार आहे मार्केटिंग, फायनान्स आणि एच-आर. त्यांचं देखील मित्रांनो या ठिकाणी जी डेट देण्यात आलेली आहे. ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जास्त फरक नाहीये परंतु म्हणजे आजचा पेपर उद्या, उद्याचा पेपर परवा असं या प्रकारामध्ये काही बदल वगैरे झालेले आहेत. आणि मित्रांनो काही प्रोग्राम्स असे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जे आहेत
2-2 डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा 2-2 प्रोग्रामसाठी, 2-2 अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. अशा देखील मित्रांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचणी येत आहेत, की सेम म्हणजे एकाच वेळेला 2 पेपर आले. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की आता या ठिकाणी एक एम-ए हिस्ट्री सेमिस्टर 2 आणि जो तुमचा P10 आहे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट सोबत तुमचं या ठिकाणी बी-ए झालं, बरोबर. तर ह्या पेपरचे जे आहे एका दिवशी आणि एकाच वेळेला टाईम टेबल आलेला आहे. 1-1, 2-2 विषयामध्ये. त्यामुळे अडचण येत आहे. बघूया आता यावरती काय अपडेट विद्यापीठाची. जर एखादा विषय असेल मित्रांनो, तर तुमचं बॅक तर काही राहणार नाही. पण त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कदाचित ॲव्हरेज कंडोलन्स मार्क्स तुम्हाला त्यामध्ये मिळू शकतात. तर आता ॲव्हरेज कंडोलन्स म्हणजे काय? असं कधी होत नाही, परंतु लॉकडाऊनमध्ये बऱ्याच विद्यापीठांनी केलं होतं. म्हणजे तुमचे समजा 5 विषय आहेत आणि तुम्ही 4 विषयांचेच तुम्हाला उत्तर लिहिले, तर तुम्हाला 5व्या विषयाला जे आहे, जे तुमचे 4 विषय असतील त्याचे ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला जे आहेत 5व्या विषयाला मिळतात. असं म्हणजे अ, अ, आहे व्हॅलिड, लीगलच आहे गोष्ट ही. परंतु डिपेंड आहे की सिच्युएशन कशा प्रकारची असणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते मार्क्स वगैरे त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं. समजा फॉर एक्झाम्पल तुमचे बी-ए किंवा बी-कॉमला फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरला तुमचे समजा 6-6 विषय आहेत, बरोबर. परंतु तुमचा जो एक पेपर आहे तो डिप्लोमा असेल किंवा तुमचा डिग्री असेल किंवा पी-जी असेल. एका दिवशी तुमचे 2-2 पेपर येत आहेत. तर त्यामुळे त्या पेपरचं तुम्हाला काय होऊ शकतं, तुम्हाला एक पेपर द्यायचा आहे कुठलाही समजा तुम्ही पी-जीचा पेपर दिला आणि यू-जीचा पेपर दिला नाही, तर तुम्हाला यू-जीमध्ये जे आहे ॲव्हरेज मार्क्स त्या विषयाला मिळू शकतात आणि किंवा जर तुम्ही समजा पी-जीचा पेपर दिला नाही, तर पी-जीमधला जो काही विषय असेल तुमचा 3, 4, 5 पैकी त्यामध्ये तुम्हाला एका विषयाला ॲव्हरेज मार्क्स मिळू शकतात. आता बघा मी हे तुम्हाला जे सांगतो हे फक्त एक टेंटेटिव्ह म्हणजे एक एक फक्त एक तात्पर्य म्हणजे काय म्हणतात त्याला एक टेम्पररी गोष्ट आहे फक्त ही, जी पॉसिबल आहे. परंतु कदाचित मला असं वाटतंय, की विद्यापीठ यामध्ये जे आहे इंटरफेअर करेल आणि अजून थोडीशी जरा त्यांची सीनियर मंडळी असेल किंवा जे कोणी या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचं त्यामध्ये ज्यांना माहिती असेल, जे त्यांना आपण सीनियर वगैरे म्हणतो किंवा त्यांचं गाईडन्स वगैरे घेऊन त्या ठिकाणी जे आहेत एक्सपर्ट्सचं ते गाईड घेतील आणि त्यामध्ये ते अपडेट वगैरे चेंजेस वगैरे करतील. कारण कालच्यापर्यंत जर आपण बघितलं तर काल भरपूर या ठिकाणी मित्रांनो जे वेळापत्रक होते त्यामध्ये भरपूर काही अडचणी होत्या. त्या भरपूर कमी प्रमाणात करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 1, 2, 3 विषयाला प्रॉब्लेम आलेला आहे. कदाचित ते देखील लवकरच सॉल्व्ह होईल. कारण कसं यू-जी-सीचा नियम आहे, की तुम्ही एका वेळेस 2 डिग्र्या करू शकता आणि एक्झामही एक सोबत तुम्ही देऊ शकता. म्हणजे वेळेच्या फक्त तुम्हाला वेळ वेगळी मिळायला पाहिजे. परंतु एकाच वेळेला तुम्ही 2 पेपर नाही देऊ शकत आणि जे पॉसिबल पण नाही. तुम्हाला कुठला एकच द्यावा लागेल. तर यावर विद्यापीठाला देखील विचार करावा लागेल. आता या संदर्भात मी विद्यापीठासोबत उद्या चर्चा करणार आहे. बघूया काय याच्यावर याचं सोल्युशन वगैरे मिळतं का? मिळायला तर पाहिजे याच्यामध्ये. कारण ऑफिशियल रूल्स तसा आहे. नाहीतर विद्यापीठावरती म्हणजे यू-जी-सीला तक्रार वगैरे देखील जाऊ शकते, की असं-असं झालेलं आहे. कारण असं संभाजीनगर युनिव्हर्सिटीला देखील मागच्या वर्षी झाला होता असा विषय. तर त्यामुळे त्यांना इश्यू वगैरे आला होता आणि तसं सध्या सध्या बामू युनिव्हर्सिटी म्हणजे थोडंसं जरा नाव बदनाम झाल्यासारखं अशी घटना वगैरे त्या ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे असं आपल्या विद्यापीठामध्ये किंवा दुसऱ्या विद्यापीठामध्ये अशा गोष्टी घडायला नको. परंतु मी तुम्हाला जे काही कंडोलन्स ग्रेस मार्क्स सांगितलं, एव्हरेज मार्क्स तुम्हाला सांगितलं, ती गोष्ट पॉसिबल आहे. परंतु मला नाही वाटत की विद्यापीठ लागू करेल. परंतु जर समजा गरज पडलीच एखाद्या विषयामध्ये कारण कसं असतंय, कितीही गोष्टीचा आपण अभ्यास केला तर एखादी तरी गोष्ट विसरत असतेच. त्यामुळे ही घटना घडू शकते आणि कदाचित भरपूर मुलांसोबत हा अडचण येऊ शकते. कारण माझं देखील डी-एस-एमचं आणि एम-बी-एचा एकाच दिवशी पेपर आलेले आहेत. त्यामुळे असा इश्यू प्रत्येकाला येऊ शकतो. टाईम वेगळे असले तरी मित्रांनो सेंटर चेंज लांब असेल तर अडचण येऊ शकते. एका सिटीमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. थोडंसं 1 तासमध्ये गॅप मिळतो आपण जाऊ शकतो. परंतु धावपळ किती होते. पेपर लिहायचा तुम्हाला इथून जाऊन त्या ठिकाणी. परत त्याचा वेगळा अभ्यास करायचा. थोडंसं जरा अडचणी जातात या गोष्टीमध्ये आणि परत वरून तुम्ही जॉब वगैरे करता त्यामुळे थोडंसं जरा कठीण काम होऊन जातं. जॉबवाल्यांसाठी जॉबचं अडचण असणार आहे. फ्रेशरसाठी त्यांचं वय कमी असतं. त्यांना या गोष्टीचा हँडल करायची सवय नसते वगैरे. असे बरेच काही कारणं वगैरे या ठिकाणी घडू शकतात. असो तुमच्यासोबत देखील मित्रांनो अशा काही गोष्टी घडल्यात का? तर जर समजा तुमच्यासोबत देखील तुमचे 2 प्रोग्राम असतील आणि अभ्यासक्रमाला तुमच्या दोन्ही अभ्यासक्रमांचा पेपर एका दिवशी आलेले असतील किंवा एका वेळेला आलेले असतील, तर कृपया आपण कमेंट करून सांगू शकता आणि आपला जो मेल आयडी आहे help@parishatabas.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला स्क्रीनशॉट तुमचा पी-आर-एन नंबर, तुमचं नाव जे आहे मेलवरती शेअर करा. मी विद्यापीठासोबत उद्या सविस्तरपणे बोलणार आहे या संदर्भात. बघूया काही याच्यामध्ये सोल्युशन वगैरे निघतं का? कारण ही गोष्ट अशी व्हायला नाही पाहिजे. आतापर्यंत तर कधी झालेली नाहीये. ठीक आहे. कारण 2 डिग्री आपण अलाऊ करतोय यू-जी-सी त्यामुळे हे दोन्हीचे देखील तुम्हाला पेपर देणं बंधनकारक आहे. तर तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडला असेल, एकाच टाईमाला 2-2 पेपर आले असतील, तर कृपया कमेंट करून सांगा. आपण यावर सविस्तरपणे चर्चा करूया. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.